आपण सगळेच आपले लॅपटॉप कॉम्प्युटर रोज वापरतो नाही का? त्यात जे USB पोर्ट्स असतात त्यांच्या आत कधी डोकावून पाहिलंय? पांढरा, काळा, निळा, पिवळा हे वेगवेगळे रंग दिसतात. आता आपल्याला वाटेल की हे फक्त डिझाईनसाठी असेल, पण तसं अजिबात नाहीये. तर मग प्रश्न पडतोच की हे वेगवेगळे रंग का असतात? खरं तर हे रंग म्हणजे एक प्रकारचा सिक्रेट कोड आहे. एक असा कोड जो आपल्या डिव्हाइसबद्दल खूप महत्त्वाची माहिती सांगतो. आणि आज आपण हाच कोड डिकोड करणार आहोत. एकदा का आपल्याला या रंगांचा अर्थ कळला ना, की आपण आपल्या डिव्हाइसचा परफॉर्मन्स खऱ्या अर्थाने अनलॉक करू शकतो. बरं, तर मग सुरू करूया. गोष्ट अशी आहे की USB A पोर्टचा जो आकार आहे तो बऱ्याच वर्षांपासून तसाच आहे. पण आतलं तंत्रज्ञान मात्र प्रचंड बदललं. स्पीड वाढला, चार्जिंगच्या पद्धती बदलल्या आणि हेच बदल दाखवण्यासाठी एकाच आकाराच्या पोर्टमध्ये वेगवेगळे रंग वापरायला सुरुवात झाली. सोपं आहे नाही का? सर्वात आधी आपण त्या पोर्ट्सबद्दल बोलूया, ज्यांचा संबंध थेट डेटा ट्रान्सफरच्या स्पीडशी आहे. आणि हा स्पीड कसा वाढत गेला हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात पहिले पांढरा पोर्ट. याला आपण आधुनिक USBचा आजोबा म्हणू शकतो. विचार करा, ह्याचा स्पीड होता फक्त 12 MBPS. आजच्या काळात तर हे काहीच नाही. त्यामुळेच आताच्या नवीन डिव्हाइसेसमध्ये हा पोर्ट दिसणं जवळजवळ अशक्य आहे. तो आता पूर्णपणे आउटडेटेड झालाय. पांढऱ्या पोर्टनंतर आला आपला सगळ्यांचा ओळखीचा काळा पोर्ट, म्हणजे USB 2.0. अरे वाह, हा तर कित्येक वर्ष आपला विश्वासू साथीदार होता. माऊस, कीबोर्ड, प्रिंटर अशा बेसिक गोष्टी जोडण्यासाठी ह्याचा स्पीड एकदम परफेक्ट होता. याचा मॅक्सिमम स्पीड होता तब्बल 480 MBPS. आता हे ऐकायला जास्त वाटत असलं तरी हे पांढऱ्या पोर्टच्या 12 MBPS पेक्षा खूपच जास्त होतं. एक मोठी उडी होती ही. पण आजच्या जमान्यात हा स्पीडही आता कमीच वाटतो. आणि मग आला गेम चेंजर, निळा पोर्ट. ही तर एक क्रांतीच होती. याला म्हणतात USB 3.0 किंवा सुपर स्पीड. हा काळ्या पोर्टपेक्षा तब्बल 10 पट जास्त वेगवान आहे. आणि याची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हा एकाच वेळी डेटा पाठवू पण शकतो आणि घेऊ पण शकतो. म्हणजे जणू काही वन वे रोडचं रूपांतर थेट 2 लेन हायवेमध्ये झालं. याचा स्पीड आहे पूर्ण 5 GBPS. विचार करा, जर काळा पोर्ट सायकल असेल तर हा निळा पोर्ट म्हणजे थेट एक स्पोर्ट्स कार आहे. डेटा ट्रान्सफरच्या दुनियेत हा खूप मोठा बदल होता. इथे बघा, फरक किती स्पष्ट आहे. जर फक्त कीबोर्ड, माऊस किंवा प्रिंटरसारखं साधं काम असेल तर काळा पोर्ट चालेल. पण जर एखाद्या एक्सटर्नल हार्ड ड्राईव्हमधून मोठी फाईल कॉपी करायची असेल तर अजिबात विचार न करता निळा पोर्टच वापरायचा. वेळ वाचेल. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. स्पीडची भूक अजून बाकी आहे. निळ्या पोर्टच्या पुढे येतो हा टील रंगाचा पोर्ट. हा आहे USB 3.1 Gen 2. आणि याचा स्पीड आहे निळ्या पोर्टच्या थेट दुप्पट, म्हणजे पूर्ण 10 GBPS. जे प्रोफेशनल लोक असतात, जे हाय स्पीड एक्सटर्नल SSDs वापरतात, त्यांच्यासाठी हा पोर्ट म्हणजे वरदान आहे. आता हा चार्ट बघा, सगळं काही अगदी स्पष्ट दिसतंय. कुठे काळ्या पोर्टचा 480 MBPSचा स्पीड आणि कुठे टील पोर्टचा तब्बल 10,000 MBPSचा स्पीड. हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे, नाही का? बरं, आतापर्यंत आपण फक्त स्पीड आणि स्पीडबद्दल बोललो. पण काही पोर्ट्सचं काम फक्त डेटा ट्रान्सफर करणं नसतं. ते खास पॉवर देण्यासाठी बनवलेले असतात. आणि यांची ओळख आहे त्यांचे गरम रंग. या गरम रंगांच्या पोर्ट्सची जादू काय आहे ते समजून घेऊया. समजा आपण आपला फोन एका सामान्य निळ्या किंवा काळ्या पोर्टला लावला आणि लॅपटॉप स्लीप मोडमध्ये टाकला. काय होईल? चार्जिंग थांबेल, बरोबर? पण जर तोच फोन आपण पिवळ्या किंवा लाल पोर्टला लावला तर लॅपटॉप बंद असला तरी चार्जिंग सुरूच राहतो. ह्यालाच म्हणतात स्लीप अँड चार्ज. या गरम रंगांच्या फॅमिलीमध्ये साधारणपणे लाल, पिवळा आणि कधीकधी नारंगी रंग येतो. यांनाच ऑलवेज ऑन किंवा स्लीप अँड चार्ज पोर्ट्स म्हणतात. आणि यांची अजून एक खासियत म्हणजे हे जास्त करंट देतात, ज्यामुळे आपलं डिव्हाइस नेहमीपेक्षा लवकर चार्ज होतं. आता तुम्हाला वाटेल की झालं, सगळे रंग कव्हर झाले. पण नाही. काही कंपन्या जरा हटके असतात. त्या स्वतःच्या ब्रँडिंगसाठी किंवा त्यांच्या स्पेशल चार्जिंग टेक्नॉलॉजीसाठी स्वतःचे वेगळेच रंग वापरतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिरवा पोर्ट. आता याचे 2 अर्थ असू शकतात. जर हा तुमच्या चार्जरवर असेल तर याचा अर्थ आहे की त्यात क्वालकॉम क्विक चार्ज टेक्नॉलॉजी आहे. पण जर हा रेझरच्या गेमिंग लॅपटॉपवर दिसला तर तो फक्त त्यांच्या ब्रँडचा रंग आहे. आतून तो एक सामान्य निळा USB 3 पोर्टच असतो. तसंच जांभळा पोर्ट हा खास करून हुवेच्या सुपर चार्ज टेक्नॉलॉजीसाठी बनवला आहे.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या पोर्टचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला हुवेची ओरिजिनल केबलच वापरावी लागेल, नाहीतर चार्जिंग स्पीड कमी मिळेल. आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल, मग USB-Cचं काय? तर इथे गोष्ट थोडी वेगळी आहे. USB-Cच्या बाबतीत रंगांना महत्त्व नाही. त्याच्या क्षमता ओळखण्यासाठी पोर्टच्या बाजूला छापलेले छोटे लोगो पाहावे लागतात, जसं की विजेच्या चिन्हाचा अर्थ थंडरबोल्ट असतो. हे लक्षात ठेवा की USB-C हा एक आकार आहे, स्पीड नाही. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते पटकन एकदा आठवून घेऊया, म्हणजे सगळं लक्षात राहील. ही चीटशीट खूप कामाची आहे. बघा, सोपं आहे. काळा पोर्ट बेसिक गोष्टींसाठी, निळा आणि टील पोर्ट हाय स्पीड डेटा ट्रान्सफरसाठी, आणि पिवळा किंवा लाल पोर्ट स्लीप अँड चार्जसाठी. इतकं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा नियम, याला आपण निळा नियम म्हणूया. जेव्हा कधी शंका असेल आणि मोठी फाईल ट्रान्सफर करायची असेल, तेव्हा डोळे झाकून निळा पोर्ट शोधा. तुमचा खूप वेळ वाचेल, हे नक्की. बघा, ही एक छोटीशी टेक लिटरेसी आहे, पण खूप कामाची आहे. याने उगाच होणारी चिडचिड वाचते आणि आपण आपल्या महागड्या गॅजेटचा पुरेपूर वापर करू शकतो. तर आता तुम्हाला USB पोर्टच्या रंगांचा हा सिक्रेट कोड कळला आहे. आता जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला अशा अजून कितीतरी छोट्या छोट्या तांत्रिक गोष्टी असतील ज्यांच्यात असेच काहीतरी रहस्य दडलेलं असेल, नाही का?